फ्रेंड्स, आज मी बनवलेले आहेत नाचणीचे पराठे. सोबत खाण्यासाठी मी बनवणार आहे खोबऱ्याची चटणी. खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी इकडे मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे. 1 वाटी लाल मिरची आहे, फक्त मिरची आणि मीठ घालून दळलेली मिरची आहे. मिरची पावडर आहे, मीठ आहे चवीपुरतं आणि 15 ते 20 पाकळ्या लसूण आहे. आपल्याला या 4च गोष्टी लागणार आहेत. तर आता आपण मिक्सरमध्ये या बारीक करून घेऊया. इकडे मी खोबरं थोडंसं भाजून घेतलेलं आहे. त्यामुळे काय होतं, आपली चटणी टिकायला मदत होते आणि चटणी चविष्ट होते. तर आता आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊया. इकडे मी मिक्सरवरती चटणीची भरड करून घेतलेली आहे. खोबरं, लसूण 4च पदार्थ घातलेत आणि बघा अतिशय सुंदर घमघमीत वास सुटलाय. तर आता आपण हे काढून घेऊया. आणि ही चटणी तुम्ही भाकरीसोबत, पराठ्यासोबत, चपाती, ब्रेड सगळ्यासोबत खाऊ शकता. खूप छान होते आणि आता घरभर वास सुटलेला आहे. तर मी आज ही चटणी नाचणीच्या पराठ्यासोबत खाणार आहे, त्यासाठी बनवले. जर तुम्हाला एकटी चटणी खायची नसेल तर चटणीत तुम्ही दही घालून खाऊ शकता, पण अशीही छानच लागते. एकदा करून बघा, खूप छान आणि खूप चविष्ट होते. 5 मिनिटात तयार झाली आपली खोबऱ्याची चटणी. आपली नाचणीच्या पराठ्यासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी. ही चटणी तुम्ही भाकरी, चपाती, ब्रेड सगळ्यासोबत खाऊ शकता. तसंच भजी आणि वड्यासोबतही खाऊ शकता. खूप छान लागते. नक्की बनवा. अगदी 10 मिनिटात तयार होते. सगळं साहित्य आपल्याकडं असतं, बाहेरच्या साहित्याची गरज लागत नाही. तर नक्की बनवा, सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.